काय जीवा? काय रे छकुल्या, मला न भेटता चाललेला? ए असं कसं होईल? मी तुला भेटणार होतो पण तुझी पाना गँग म्हटली तू रात्री उशिरा येणार आहेस म्हणून मी निघालो. असं का सांगितलं? काय येडा आहात का? ते बरं त्यांना ओरडू नकोस, ऐक महत्वाचं काम सांगतो. मला तुला इन्व्हाइट करायचंय कारण आम्ही एक बिझनेस डील क्रॅक केलंय आणि खूप मोठं डील आहे, सो त्याबद्दलची सेलिब्रेशन पार्टी आहे. मला घेऊन जाणार पार्टीला? हा मग असायला काय झालं? अरे बा, असं कसं? मी कुठे येऊ? तिकडे तुझे असतील की सगळे मित्र? मला माहिती होतं तू हे म्हणणार म्हणूनच मी अख्ख्या पाना गँगला इन्व्हाइट करणार आहे. काय पाना गँग? येस. अरे काय आम्ही काय रिकाम तिकडे वाटलो काय? ते खूप कामं पडलेत. ए चला कामं करूया चला. हा आणि एक मिनिट हा शिवा, तुझे आपल्याला काम सांगितलेलं ना गाडीचं ते जमत नाही, तुझी मदत लागेल आम्हाला. अरे पण ते काम मी तुम्हाला दिलं होतं ना. हा पण आम्ही लय ट्राय केला, आपल्याकडून होत नाही. काय काय रे? नाही आमच्याकडून नाही जमणार. असं कसं? तुम्हाला काही झालंय का? असं काय वागताय? आगे शिवा तू नको टेन्शन घेऊ, आम्ही करतो ना. हा तू जा. नक्की जाऊ? तू जा, हम लोग सब संभाल लेंगे यहाँ पे. हा ए छकुल्या घेऊन जा रे आमच्या शिवाला. ए शिवा आव. चल 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 घाई घाई कर. हो पण तुझा तो कट्टी पतंग मांजा कुठे आज? का मांजाला पाठवलंय दुसऱ्या मित्रांना घ्यायला. चल तू पटकन. बाय. चल चल उशीर होतोय. बरं झालं की नाही. मस्त वेळ झाला ते. तुम्हाला काय सांगितलेलं रे? हा आम्ही मदत करतो, आम्ही मदत करतो बोललेलं ना तुम्हाला, मध्ये मध्ये येऊ नका. हा कळत नाही का तुम्हाला? चल चल. काय झालं एवढं तोंड पडायला? काही नाही, ते गेस्ट जे येणार होते ते डायरेक्ट परस्पर पार्टीला येणार आहेत. अरे पण कोण आहे गेस्ट ते तरी सांग. सरप्राईज आहे की नाही, मग तिकडे जाऊन कळेल तुला. मला तर विश्वासच बसत नाहीये चंदन, तू मला डायमंड नेकलेस घेऊन द्यायला आणलंयस. अगं दिव्या, मी तुला तेच सांगतोय की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे याची तुला कल्पना सुद्धा नाही. मी वाटेल तितका झिजायला तयार आहे तुझ्यासाठी. त्यामुळे आता तरी थोडा विश्वास ठेव आणि एक छान नेकलेस घे. बाय द वे, माझं बजेट एक 5 लाख आहे साधारण, चालेल ना? हो हो चालेल ना, तुझ्यासाठी खूप आहेत ते. बघूया. दिव्या, मी एक फोन आला तो अटेंड करतो, तोपर्यंत तू नेकलेस बघ. चांगला नेकलेस दाखव. वेलकम मॅम, प्लीज सीट. आमच्या गावात भारी रे. तिथे पार्टी? शपथ भारी आहे खरंच. आहेत ते भारी. आम्ही इकडे सारखे सारखे भेटतो, माझे मित्र आणि मी. हा काय? ऍक्च्युली कॉलेजच्या दिवसांपासून आम्ही इथे भेटतो. काय बाबा, तू मोठ्या लोकांची पार्टी मोठी असते. ए काय मोठ्या लोकांचे काय काय संबंध आहे? तू काय आपलं इथे आत काही डिशेस आहेत त्या खूप मस्त आहेत. हो का? हा आज तुला खिलवतो. चल. अरे खरंच भारी आहे, मला आवडली हवं जागा. बरं ऐक, जागा बघण्यात फार वेळ घालवू नकोस. हे घे. हे काय? हे कुठे ठेवायचंय? ठेवायचं नाहीये, हा? तुझे घालायचे कपडे आहेत पार्टीला. माझ्यासाठी? कसं आहे? हे मी घालायचंय? नाही नाही, हे मी कसं घालणार? हे घे, मला नकोय. ही काय नाटक आहे? ऐक ना, मी काय म्हणते, मी असं कधी घातलेलं नाहीये, मला नाही जमणार ते. मला माहिती आहे तुझ्या नेहमीच्या सवयीतले कपडे नाही आहेत हे, पण आज एक चांगलं कारण आहे, पार्टीचं कारण. असू दे ते सगळं, पण मी तेच सांगते, मी ह्या कपड्यांशिवाय दुसरं कधीच काय घातलेलं नाही आणि मला नाही जमणार हे सगळं. ते सगळं विचित्र वाटतं. म्हणूनच चांगलं कारण आहे ना. अरे नाही, पण तरी पण नको, मला नाही. तू मला सांग, ह्या कपड्यात काय प्रॉब्लेम आहे? बघ ना, तुझं पण चांगलं आहे, हे पण चांगले दिसतंय. अगं तू चांगलीच दिसतेस या कपड्यांमध्ये, एकदम डॅशिंग सुद्धा दिसतेस, पण हे पार्टीचे कपडे नाही आहेत. हे जे आहेत ना ते कपडे, ते पार्टीचे आहेत.
चांगले स्टायलिश आउटफिट्स आहेत, असं काय करते? हे बघ खरं सांगू का, तू मला इथे पार्टीला बोलवलं ना, मी आले की नाही, हो. मग आता ते कपडे वगैरे मला नको बदलायला, मला नाही जमणार आहे खरंच. ठीक आहे, मला हे कार्ड वापरायचं नव्हतं पण मी आता वापरतोय. का? त्या दिवशी तुम्हाला त्या उंचावरनं उडी मारायला लावलीस, मी मारली ना. हा हा, त्या दिवशी जबरदस्ती बाईकवर बसून गँग गँग करून घेऊन गेलीस ट्रॅफिक मधनं, मी केलं ना. हा त्या दिवशी तिथे उभं राहून तुम्हाला लेक्चर दिलंस की पक्षी कसा उडतो, उंचावरून उडी मारल्यावरच उडतो की नाही, लिहिलंस की नाही लेक्चर मला. मी ऐकलं तुझं, मी सगळ्या गोष्टी ऐकल्या तुझ्या. मी नवीन काहीतरी शिकलो, मला नवीन काहीतरी कळत गेलं आणि नवीन एक्सपिरियन्सेस पण घेतले मी. तू मला ना गंडवतोय, हे सगळं बोलून याचा काही संबंध हे बघ, नाही. गंडवत बिंडवत नाहीये, मी करतोय की नाही नवीन गोष्टी ट्राय. तुला माझा मुद्दा कळलाय आणि तुला माझा मुद्दा पटलाही आहे. अरे पटलाय ना. हे बघ, तू सुद्धा नवीन एक्सपिरियन्स घेतले पाहिजेस ना पण तरी अरे माझ्यासाठी. ठीक आहे, कुठे करायचं ते चेंज वगैरे? तेव्हा तिकडे रूम्स आहेत, जा जा पटकन पटकन चेंज कर. तुझ्यामुळे करते. अरे बिंदास ट्राय कर. काय तर बाबा ती. कम ऑन शिवा. अरे शिवा आहेस तू, शिवा. काही करू शकतेस तू. केसाला धक्का तर कपाळाला बुक्का. ए हा नाही ही. तुझ्या तर सॉरी. शिवा, शिवा. शिवा, शिवा. अगं चल ना, रेडी झालीस का? हा झाले, पण माझ्यावर कोण हसणार नाही ना? हसतील का तुझ्यावर? चल बाहेर ये. रेडी आहेस का? सगळे थांबलेत. नक्की? हो नक्की. हा आले. आता मी आतमध्ये येऊ का, तू बाहेर येतेस? नाही नाही, येते येते, एक मिनिट एक मिनिट. हा ये. आपण कोण? ए मी छान दिसतेस तू खूप. मला वाटलं नव्हतं तू एवढी वेगळी दिसशील. एकदम ना अशी वेगळीच व्यक्ती वाटतेस. नक्की? हो, मला वाटलं नव्हतं एवढी छान दिसशील याच्यात. नाईस. अगं पण मी तुला हिल्स दिले होते, ते का नाही घातलेस? हा हे नको मला. मी आता ड्रेस घातला की नाही, मला नको. हे नाही नाही जमणार. एवढंच ना, घाल मग, ट्राय करून बघ. अरे नको, मला नाही, ते मी कधीच घातलं नाही असं. मला साधं उभं पण नाही राहता येणार. त्यात काय एवढं? अगं येईल तुला उभं राहता, मी आहे ना. एकदा ट्राय करून बघ. हे नाही, नको नको नको. मी आता ड्रेस घातला ना, आता बस हे घे. काय यार शिवा. मी काय म्हणते, एक आयडिया आहे. मी ते माझे शूज आहेत ते घालू काय? ते शूज त्याच्यावर चांगले दिसणार नाही. तुझा आउटफिटचा लुक कम्प्लीट व्हायला तुला हिल्स लागणारच ना, कळलं का? नाही, पण हे हिल्स नको आहेत. नको नको. शिवा यार प्लीज यार, नाटकं नको करूस. मग शूज नको. मग मी असं देते ना. हे बघ माझं हे काही दिसत नाही याच्यात. एवढं मोठं आहे ना, तर पाय काही दिसत नाही. मी असंच येते. ठीक आहे, चालेल ना? चालेल. नाही काय, मी उंचावरनं तुझ्यासाठी उडी मारली, एवढ्या मोटरसायकलवरनं गँग गँग करत गेलो ट्रॅफिक मधनं. व्हेरी डेंजरस. एवढ्या रिस्क घेतल्या. ते उडणारे पक्षी पक्षाला कसं उडता येतं बरं? तू सतत तेच काय बोलतोय रे? मला इमोशनल ब्लॅकमेल करू नको. नाही, मी इमोशनल ब्लॅकमेल नाही करत आहे, पण मी तुझ्यासाठी इतक्या गोष्टी केल्या. सतत काय तू बोलतोय ते? पक्षाला उडी मारायला शिकवलं वगैरे वगैरे. तू माझ्यासाठी काय केलंस? घालते. ओके. मला नाही जमणार आहे सगळं. जमणार आहे सांगितलं का? थांब, मी मदत करतो. अरे नको, तू नको हात लावा रे. हा झालं. मला ते बक्कलच मिळत नव्हतं. हा. चल
आता कसं वाटतंय? हे बघ. थांब थांब, मी तुला चालायला शिकवतो. कसं? हे बघ, असं मागे जायचं, म्हणजे मी मागे गेलो, चवड्यावर उभं राहायचं, आणि भारी रे. तू असं स्वतःच्या घरी रोज चालतो का हिल्स घालून? चालायचं. नाही नाही येणार, मला नाही उभं राहता येते. राहशील ग उभी, माझे हात धर. अरे पण हे सगळं मध्ये येत आहे ना, मला नाही. चल अरे पण स्लोली. काय दाखवू मॅम तुम्हाला? मला डायमंड नेकलेस पाहिजे होते. ओके, हे पहा मॅम, हे आपल्याकडे सगळे लेटेस्ट डिझाईन आहेत आणि हे सगळे तुमच्यावर अगदी सूट करतील. माझं बजेट 5 लाख आहे, तर तुम्ही त्याच रेंजमध्ये दाखवा. ओके मॅम. हे पहा, तुमच्याच बजेटमधला, आणि हा तर अगदी नाजूक आहे, तुमच्यासारखाच. आणि या नेकलेसची तर मार्केटमध्ये खूप जास्त डिमांड आहे हा मॅम. 5 लाखाच्या रेंजमध्ये एवढेच डिझाईन्स आहेत का? हो मॅम, हेच आहेत आणि अजून हे आहेत. तुम्हाला कोणता दाखवू? हा, तो बघू जरा. सॉरी मॅम, पण तो तुमच्या बजेटमधला नाहीये, तो 8 लाखाचा नेकलेस आहे. हा, मग मी घेऊ शकत नाही का? मला हवाय म्हणून मागतीये ना, दाखवा. सॉरी मॅम, मी दाखवते. हा पहा मॅम, तुमच्या चॉईसचा नेकलेस. हा पण थोडंसं जपून, हा, कारण याचा प्राइस टॅग जर निघाला तर तुम्हाला हा नेकलेस परचेस करावाच लागेल. ओ, म्हणजे जर चुकून याचा प्राइस टॅग निघाला तर चंदनला मला हा नेकलेस घ्यावाच लागेल. सावकाश सावकाश सावकाश. तू हसतोस माझ्यावर. मी नाही हसत, मी नाही हसत. हा चलायचं. हा, चल चल. ऐक 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 एक मिनिट. आता काय राहिलं? काय राहिलं? नाही नाही नाही, काही नाही. तुझी ओळख कशी करून द्यायची हे तुला शिकवायचं राहिलं. काय? आता मला माझं इंट्रोडक्शन करता येत नाही असं बोलायचं. ये इकडे, ये इकडे. हॅलो, एक मिनिट एक मिनिट. काय आलं? हेच बोलतोय मी. डिसेंट. ओळख कशी करून देणार तू स्वतःची? सेल्फ इंट्रोडक्शन कशी करणार? नाही, असं कधी मी केलं नाही. एक्झॅक्टली, म्हणूनच मी सांगतोय. हे बघ, ऐक. असं उभं राहायचं नीट, हात पुढे करायचा, म्हणायचं हाय, आय एम शिवा. अच्छा, असं करायचंय? हा, मी करते. चल चल करते मी. करून दाखव. आता करून दाखवायचंय? अच्छा, कसं करणार? हाय बाई, मी शिवा. भाई? हा, कुठला भाई? हा, कसला भाई? कोणाचा भाई? माझी स्टाईल आहे ना. हा, तुझी अशी स्टाईल आहे ना, त्याने मित्र घाबरतील माझे. तू आत गेली जणी म्हणली काय भाई आम शिवा, माझे मित्र घाबरतील, बाकी काही नाही. म्हणून मी तुला सांगतोय. आता काय मग काय बोलायचं? हे बघ, मी सांगितलं ना. हे बघ, तू मला इथे पार्टीला घेऊन आला, मी आले की नाही, हे ड्रेस दिला असा मी घातला की नाही, मला तो नाही होते काही. पण आता हे असं बोलायचं मला नाही येत. ते डिसेंट वगैरे तुझ्यासारखं बोलता मी नाही बोलणार. आज मी तुझं काही ऐकणार नाही, आज तू माझं ऐकणार आहेस फक्त. रोज मी ऐकतो ना तुझं. तू हसू नको. मला माहिती तू माझ्यावर हसतोय. मी नाहीये, तुझ्यावर हसत नाहीये मी बाबा, तुझ्यावर नाही हसत आहे. ओके, कसं म्हणतील? हाय, आय एम शिवा. हाय, आपण शिवा. आपण? आपण नाही शिवा, आपण नाही. तू शिवा, मी आशुतोष. आपण शिवा असू शकत नाही. अरे पण आपण, आता मी माझ्या भाषेत असंच बोलते ना. तेच मी सांगतोय, आज नको. आज प्लीज नको. ते खरंच घाबरतील, त्यांना सवय नाही आहे का अशा गोष्टींची. हा ठीक आहे. कसं बोलला होता? हाय, मी शिवा. चांगलं बोलला रे. परत बोल. हाय, मी शिवा. सोपं दे. असंच करायचं. चल चल, असंच करायचं. तू करून दाखव मला. मी बोलायचंय का? हे काय? हे असं बोलायला चालेल ना? वर करू नका. चालेल. हाय, हाय, शिवा. शिवा. हे काय? शिवा काय? हाय, मी शिवा. हाय, मी शिवा. हा, क्या बात आहे. येस, बरोबर एकदम. असंच कंटिन्यू कर. हा, चालेल. चला, जरा हसलं तोंड कर. मला हे नाही. चल ग, काही होत नाही. चल
अरे पण हळू जरा थांब ना, मला खरंच नाही ते चालता. सॉरी, चुकून चुकून निघाला. म्हणजे मी ना नेकलेस बघत होते, पण आय एम सो सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅम, पण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जर प्राइस टॅग निघाला तर तुम्हाला हा नेकलेस परचेस करावाच लागेल, कारण आमची पॉलिसीच तशी आहे मॅम. अहो पण अशी कशी पॉलिसी आहे तुमची? ही चुकीची पॉलिसी आहे. लोकांना फसवताय तुम्ही मुद्दामून. म्हणजे तुमचं हे नेकलेस लोकांनी घ्यावा म्हणून तुम्ही असं करताय. नाही मॅम, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. हवं तर तुम्ही आमच्या मॅनेजरशी बोलू शकता. बोलते ना, बोलवा. कुठे आहे तो? काय झालं? कसला गोंधळ चालू आहे? सर, ह्या मॅमने हा नेकलेस चॉईस केला होता आणि त्यांच्या तो बजेटच्या बाहेर होता, आणि मी त्यांना सुरुवातीलाच सांगितलं होतं, जर प्राइस टॅग निघाला तर तुम्हाला हा नेकलेस परचेस करावाच लागेल, आणि त्यांच्याकडून हा प्राइस टॅग निघालाय, पण आता तो नेकलेस घेण्यासाठी नाकार करतायत मॅम. असं कसं चालेल मॅडम? तुम्हाला तो नेकलेस घ्यावाच लागेल, हीच तर आमची पॉलिसी आहे. अहो ही चुकीची पॉलिसी आहे तुमची. मी काय मुद्दामून नाही काढलंय हे. दिव्या, काय झालं? बघ ना चंदन, हे खोटा आळ टाकतायत माझ्यावर. नाही सर, खरंच मॅडमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही हवं तर सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकता. चंदनने फुटेज बघितलं तर त्याला कळेल की मी मुद्दाम प्राइस टॅग काढलाय. नाही, हे फुटेज वगैरे बघायची काही गरज नाहीये. आम्ही घेऊ हा नेकलेस. तुला आवडलाय ना? बस मग काळजी नको करूस. हा नेकलेस पॅक करा आणि काय बिल आहे ते सांगा. आय विल पे इट इमिडिएटली. ओके? ठीक आहे सर, तुम्ही काउंटरला आहे. आलोच. आता तर मला खात्री पटली आहे की चंदनचं माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. बघ ना, आणि आशूने आजपर्यंत काहीच असं केलं नाही, आणि चंदनने डायरेक्ट डायमंड नेकलेस घेतलाय. याला म्हणतात प्रेम. हे तुला माहिती, हा 2 दिवस कॉलेजात नव्हता आला. आणि तिचा तो बॉयफ्रेंड होता बघ, त्याचा किस्सा. जरा हळू, मला नाही जमत, मी सांगितलं. तुझं मी गळा दाबीनं काय सांगितलं कोणाला? तो बघ आशू आला. ए, आशू सोबत कोण आहे? हे तुम्हाला माहिती होतं का की आशू हिरोईनला आणणार होता का हिरोला आणणार होता? काही पण काय, किती सुंदर आहे ती. अरे त्यांची जोडी बघ किती शोभून दिसतीये. बघ ना, रोमिओ जुलिएट दिसतायत. खरं तरी खूप भारी जागा आहे रे. हा, हाय आशू. हाय आशू. आय एम सो हॅपी चंदन. मला खूप आवडलाय तो नेकलेस. पण सॉरी यार, माझ्यामुळे तुला इतक्या महागातला नेकलेस घ्यावा लागला. इट्स ओके दिव्या. अगं तुझ्या पुढे पैसे म्हणजे काहीच नाही आहेत माझ्यासाठी. आणि असंही तुझ्या गळ्यात हे नेकलेस नाही, माझं प्रेम दिसत राहील. याचं जरा जास्तच होतंय, पण काय हरकत आहे. मी लग्न ठरवताना ह्याचा विचार अजिबात केला नाही, पण तरी याचं माझ्यावर किती प्रेम आहे. याने माझ्यासाठी कसलाच विचार न करता नेकलेस घेतला, आणि आशू तर काहीच करत नाही. मग उद्या जर त्या आशूने किंवा त्याच्या घरच्यांनी अचानक माघार घेतली तर चंदन चांगला पर्याय. नशीबवान आहेस तू चंदन. चंदू, किती चांगला आहेस रे तू. माझीच नजर नको लागायला तुला. अरे पण इतकं महागातलं गिफ्ट घेतं का कोणी? कोण म्हणजे काय, मी घेतलं की. पण कशाला? अरे तुला आवडला ना म्हणून. हा, मग उद्या आवडलं म्हणून चंद्र पण आणशील का? मॅडम तुम्ही मागून तर बघा. तू किती चांगला आहेस, खूप गोड आहेस तू. दिव्या, तुला नेहमी मला भेटल्यानंतरच जाणवतं की मी किती चांगला आहे आणि माझं तुझ्यावर किती प्रेम आहे.
पण मग तरी मी भेटायचं म्हणलं की मला इतका त्रास का देतेस ग? त्रास नाही रे, भेटायचंय म्हणून तू काय नवीन करशील हे बघायचं असतं मला. अच्छा. अगं तुला भेटण्यासाठी तुझं ज्याच्याशी लग्न ठरलंय ना त्याच्या नजरेसमोरून तुला पळवून घेऊन जाईल. तू फक्त आपलं लग्न फिक्स कर. मलाही आवडेलच तुझ्याशी लग्न करायला.